नमस्कार. आज आहे श्रावणातला 5वा दिवस आणि आज आहे नागपंचमी. नागपंचमी विशेष पातोळ्या केल्या जातात म्हणून म्हटलं चला आपण पण करूया. त्यासाठी मी इथे सारणाला 1 वाटी किसलेलं खोबरं आणि अर्धी वाटी गूळ घेतलंय. छान एकत्र करून खसखस ॲड केली आहे आणि वेलची पूड ॲड केली आहे. इथे आपलं सारण रेडी झालंय. आता मी त्याच्या कवचसाठी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलंय आणि अर्धी वाटी दूध, अर्धी वाटी पाणी असं छान उकळ आणून दिले. त्याच्यामध्ये पीठ ॲड केलंय. मग छान मस्तपैकी मळून घेतलंय. मऊ झाल्याच्या नंतर हळदीच्या पानावर तुपाने थोडंसं लेपन करून घेतलंय. त्यावर 1 तांदळाच्या पिठाचा गोळा ॲड केलाय. छान पसरवून घेतलाय. त्याच्यामध्ये सारण ॲड केलंय. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं तसं त्याला फोल्ड करून घेतलंय. अशा मी भरपूर साऱ्या पातोळ्या बनवल्या आणि 10 ते 15 मिनिटं त्यांना स्टीम होऊन दिलं. मग काय इथे यम्मी पातोळ्या रेडी झालेल्या आहेत. इतका सुंदर हळदीचा फ्लेवर आला ना त्यांना. ओ माय गॉड, तुम्ही बघू शकता इतकं टेस्टी होतं ना. 1 नंबर. सिरियसली आपल्या परंपरा किती छान आणि किती युनिक आहेत. मस्तच. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा. नागपंचमीच्या शुभेच्छा. थँक्यू सो मच.